सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे हे सरकार 2.5 वर्ष टिकेल का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेलं सरकार हे नेमकं किती काळ चालेल? खरं तर सरकार आत्ताच स्थापन झालंय, शिवसेनेमध्ये फुटी आत्ताच पडली. हे सगळं काही स्थिर स्थावर व्हायला किमान वर्षभराचा कालावधी लागेल. म्हणजे फुटलेल्या आमदारांना आपल्या मतदारसंघातील मतदारांचा विश्वास कमावणं, ज्या कारणासाठी आपण फुटलोय ती कारण स्पष्ट करतानाच आपल्या मतदारसंघाचा विकास करणं, मतदारसंघावरील आपली पकड ही मजबूत करणं आणि एकूणच स्थिर स्थावर झाल्यानंतर निवडणुकांना सामोरं जाणं, या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून पूर्णतः सत्ता राबवली जाईल. किमान वर्षभर तरी कुठल्याही प्रकारची कुरबूर या सरकारमध्ये असणार नाही. दुसरं वर्ष सुरू झालं की काहीशा कुरबुरी सुरू होतील. कुरबुरी पहिल्या असतील ज्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत त्यांनाही मंत्रिपदं मिळावीत अशी त्यांची अपेक्षा असेल. शेवटच्या टप्प्यामध्ये जे एखादं वर्ष राहिल्यानंतर राहिलेल्या आमदारांना जे इच्छुक आहेत, कॅपेबल आहेत, त्यांना मंत्रिपद देऊन खुश केलं जाईल. दुसरी जी गोष्ट आहे निधीची, म्हणजे सगळ्याच आमदारांची कुरकुर असते, आम्हाला निधी मिळाला नाही. यावेळेस तसं होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अगदी शिवसेनेत असतानाही बऱ्यापैकी सगळ्याच आमदारांना सामावून घ्यायचे, समजून घ्यायचे, त्यांच्याकडे असलेल्या निधी द्यायचे आणि म्हणून 50च्या वर आमदार हे त्यांच्या बरोबर गेले. आता ते स्वतःच मुख्यमंत्री झाले. आता तिजोरी त्यांच्या हातामध्ये, त्यामुळे निधीची कमतरता भासणार नाही. केंद्राकडून येणारा जो निधी रोखला जायचा तोही रोखला जाणार नाही. हे निधीची फारशी कमतरता ही आमदारांना पडणार नाही. म्हणजे दोन प्रश्न होते. ते दोन प्रश्न, एक निधीचा, तर निधी आमदारांना मिळेल. मंत्रिपदांचा जो प्रश्न आहे, मंत्रिपदांच्या कुरबुरी ज्या होतील त्याही शेवटच्या टप्प्यामध्ये त्या बऱ्यापैकी आटोक्यात आणल्या जातील. तिसरा जो प्रश्न आहे की हे सरकार पाडण्याचा विरोधी प्रयत्न करतील का? तर तसा प्रयत्न आता कदापि होणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिघेही पक्ष भविष्यात कधीही एकत्र येणार नाहीत. कारण एकत्र आल्यानंतर काँग्रेसचं किती नुकसान झालंय हे काँग्रेसला माहिती आहे. आणि हिंदुत्ववादी पक्षांबरोबर जाऊन काँग्रेसला जो काही फटका बसलाय तो फटका पुढे भविष्यात बसू नये म्हणून 2.5 वर्ष काँग्रेसला सावधगिरीने पावलं टाकावी लागतील. काँग्रेस मजबूत होण्यासाठी प्रयत्न करेल. शिवसेना तो प्रयत्न करेल का? तर शिवसेनेचे आमदार हे हाताच्या बोटावर राहतील एवढेच शिल्लक राहणार आहेत त्यांच्याकडे. जे 40 गेले त्याच्यापैकी आणखीन आमदार हे सरकार स्थिर स्थावर झाल्यानंतर जातील. बरेचसे आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत आणि उर्वरित जे आमदार आहेत, जे येणार नाहीत, ते आमदार भाजप धाकड दशा दाखवून अगदीच त्यांना जेरीस आणतील. ईडीचा धाक असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, या सगळ्यांच्या धाडी त्यांच्यावर पडतील. त्याच्यामध्ये ते अक्षरशः बेजार होतील. राष्ट्रवादी पक्ष जो आहे हा स्वतः वाढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करील. तो त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असेल आता. कारण अजित पवार यांनाही मुख्यमंत्रीपद हवंय, यांनाही वाढायचं आहे, त्यांनाही त्यांचं वर्चस्व टिकवायचं आहे. म्हणून राष्ट्रवादी ही स्वतःच्या पद्धतीने प्रयत्न करतील. मात्र तिन्ही पक्ष येऊन हे सरकार पाडतील का? तर तसा प्रयत्न आता होणार नाही. भाजपाची पकड ही पूर्णतः महाराष्ट्रावर बसलेली आहे. म्हणजे अजून 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसेल की तिन्ही पक्ष, जो उर्वरित पक्षाला शिवसेना राहिले त्यांना नबळं केलं जाईल. काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट होईल आणि राष्ट्रवादीला भाजपशी जुळवून घ्यावं लागेल, त्यांना पॅचअप करावं लागेल किंवा त्यांच्या मनाप्रमाणे काही गोष्टी कराव्या लागतील. न पेक्षा ज्या पद्धतीने धाडी पडतील त्या धाडींना सामोरं जावं लागेल. त्यामुळे हे तिन्ही पक्ष, ज्यावेळेस भाजपच्या लक्षात येईल की हे तिन्ही पक्ष एकत्र होत आहेत किंवा एखादा पक्ष आपल्यावर मात करण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेस केंद्राच्या यंत्रणा
हे त्यांच्या मागे लावता येईल. त्याच्यामुळं हे सरकार विरोधक पाडू शकत नाहीत. चौथी गोष्ट आहे, एकनाथ शिंदे यांची जी ओळख होती ती काही जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. आता ते मुख्यमंत्री झालेत, ते देश पातळीवर पोहोचले. थेट पंतप्रधान आणि भाजपचे सगळे नेते मंत्री यांच्याशी ते थेट बोलत आहेत. अगदी त्यांच्याशी थेट संपर्क आहे. आज महाराष्ट्रातल्या पहिल्या क्रमांकाचं पद त्यांच्याकडे. त्यांच्या पक्षाचे 40 आमदार आणि त्याचबरोबर अपक्ष 10 आमदार, जे आता तरी 50 दिसत आहेत. खरं तर ती संख्या 60-65 वर जाऊन पोहोचेल. हे एवढे आमदार आज त्यांच्या हातामध्ये आहेत. आता एवढ्या आमदारांना घेऊन जाणारा नेता, त्याचंही स्थान खूप मोठंच असेल. तेव्हा सहज एकनाथ शिंदेंना वापरलं आणि फेकून दिलं असं भाजपाला करता येणार नाही. तसं केलं तर भाजपा स्वतःच्या पायावर धोंडा आपटून घेईल. कारण एकनाथ शिंदेची नेमकी ताकद किती हे आता पूर्ण महाराष्ट्राला दिसलंय. सुरुवातीला ज्या चर्चा आधी ते निघून गेल्यानंतर त्या सुरू होत्या, त्या सगळ्या चर्चांना छेद देण्याचं काम एकनाथ शिंदेनी केलंय. ते बरोबर मुख्यमंत्री पदावर जाऊन बसलेत आणि त्यांना जशी पावलं टाकायची आहेत तशी ती पावलं टाकतायत. आणि म्हणून या 2.5 वर्षांमध्ये एकनाथ शिंदेंना दुखावणं किंवा एकनाथ शिंदेंना बाहेरचा रस्ता दाखवणं, त्यांना वापरून घेणं, फेकून देणं, हा जो प्रकार आहे, म्हणजे आता जे सांगितलं जात आहे तसं काही प्रकार 2.5 वर्ष तरी होणार नाही. आणि 2.5 वर्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची पकड मजबूत करण्यासाठी दिल्लीच्या ज्या मनात आहेत, देवेंद्र फडणवीस जे काही करतायत त्या सगळ्या गोष्टींना आता 2.5 वर्षाचा कालावधी हा द्यावा लागेल. म्हणजे जो 2.5 वर्षाचा सेटबॅक त्यांना बसलेला आहे, मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या सगळ्या पूर्ववत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना 2.5 वर्ष ही सत्ता ताब्यात ठेवावी लागेल. आणि त्याच्यामुळं फारशा मोठ्या कुरबुऱ्या होणार नाहीत. म्हणजे एकनाथ शिंदे ही जुळून घेतील. कारण त्यांच्या हातामध्ये 50 आमदारांचं, म्हणजे त्यांच्याबरोबर जे गेलेले आमदार आहेत त्यांचं भवितव्य त्यांच्या हातात आहे. त्याच्यामुळे त्यांना जुळवून घेणं भाजपाशी, भाजपाने शिंदेशी जुळवून घेणं ही आता अपरिहार्यता झालेली आहे. म्हणजे त्यांना ते जुळवून आता घ्यावंच लागेल. नाही तर खेळ बिघडला, या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जर खेळ बिघडला तर नुकसान दोघांचं आहे. म्हणजे भाजपाचंही आहे आणि शिंदेचं तर खूप मोठं आहे. थेट ही लोक शून्यावर येतील अशी परिस्थिती निर्माण होईल. तेव्हा 2.5 वर्षाचा जो कालावधी आहे त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये फार काही गडबड गोंधळ होईल आणि सरकार पडेल असं वाटत नाही. कारण 2.5 वर्षानंतर पुन्हा निवडणूक आहेत. 2024 मध्ये जी लोकसभा निवडणूक होईल त्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळवायचं आहे. महाराष्ट्रातून त्यांना सर्वाधिक खासदार निवडून आणायचे आहेत आणि त्यांना हिंदुत्वामध्ये वाटेकरी नकोय. म्हणजे आपण जर 2014ची निवडणूक बघितली, म्हणजे 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष स्वबळावर लढले होते. म्हणजे शिवसेना वेगळी लढली, भाजप वेगळी लढली. आणि हा पुरोगामी महाराष्ट्र असं सांगितलं जातं. इथे शरद पवार सारख्या नेत्यांची ताकद असं सांगितलं जातं. मात्र याच महाराष्ट्रामध्ये भाजपाला 27.81% आणि शिवसेनेला 19.45% मतदान झालं होतं. म्हणजे दोन्ही पक्षांना, दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष, त्यांना 49% मतदान झालेलं होतं. हे 2014. 2019ला जे स्वबळावर युतीने लढले तेव्हा काही स्वबळ नव्हतं, तेव्हा ते काही मोजता येणार नाही. पण 2014ची आपण जरी गणितं मांडली तर 49% मतं ही दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांना मिळतात. आता या हिंदुत्ववादामध्ये भाजपाला शिवसेना वाटेकरी नको आणि म्हणूनच एवढा मोठा गेम खेळला गेलाय. आता 48 जागांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं असताना ही 2.5 वर्षाच्या सत्तेसाठी ते काही गोंधळ घालतील, एकनाथ शिंदेना दूर लोटतील, फसवतील असं तर काही होणार नाही. कारण आधीच प्रादेशिक पक्षांना जवळ घेऊन त्यांच्याशी साटलोट करून युत्या आघाड्या करून आणि त्या प्रादेशिक पक्षांना संपवायचं हे भाजपचं धोरण आहे असं आता पूर्ण देशभर बोललं जातं. खरं तर महाराष्ट्रामध्ये तोच प्रयोग केला. 1990ला जेव्हा पहिल्यांदा युती झाली तिथून तर आतापर्यंत जर इतिहास बघितला तर भाजप ही सतत वाढत गेले, शिवसेना कमी होत गेले.
आता तर शिवसेना उभी आडवी त्यांनी फोडून टाकली. म्हणजे प्रादेशिक पक्ष हा अस्तित्वात ठेवायचा नाही. हा जो काही ठप्पा भाजपवर बसलेला आहे तो ठप्पा पुसून काढण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदे यांना बळ द्यावं लागेल. म्हणजे हे चित्र जर पालटायचं असेल, एकूणच भाजपाबद्दल जर सहानुभूती निर्माण करायची असेल, तर 2.5 वर्षाच्या आधी एकनाथ शिंदे यांना डावळून किंवा त्यांना बाहेर लोटून त्यांना दुखावून हे सरकार चालवता त्यांना येणार नाही. त्यांना एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावं लागेल. म्हणजे आधी सांगितलं होतं की भाजपा हा पक्ष एकनाथ शिंदेंना फार काळ मुख्यमंत्री पदावर टिकू देणार नाही. तर तसं काही होणार नाही, कारण तो खूप मोठा डाग हा भाजपाला लागेल. कारण एवढ्या मोठ्या आता नेत्याला दुखावून जर बाहेर काढणं किंवा त्यांना मुख्यमंत्र्यावर खाली खेचणं आणि त्याच्यानंतर निवडणुका लढवणं हे भाजपला महाग पडेल. भाजपला ही 2.5 वर्षाची सत्ता हे अंतिम ध्येय त्यांचं नाहीये. 2024ची निवडणूक लोकसभेची आणि त्याच्यानंतर येणारी विधानसभेची निवडणूक हे त्यांचं अंतिम ध्येय आहे. त्यावेळेस जे काय व्हायचं ते होईल. पण पहिला प्रश्न असा आहे की 2.5 वर्ष टिकेल का, तर ते त्याच्यासाठीच टिकवलं जाईल. महाराष्ट्राची पूर्ण सत्ता भाजपला जर हवी असेल तर त्या दृष्टीने ते पावलं टाकताय. त्यांना जर लोकसभेच्या जागा जिंकायच्या असतील तर त्याच्यासाठी त्यांना एकनाथ शिंदे यांची गरज आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारची कट कारस्थाना करून हे सरकार त्यांना पाडता येणार नाही. एकनाथ शिंदेना त्यांना दूर लोटता येत नाही. उलट त्यांना बळ देऊन, त्यांना सन्मानाची वागणूक देऊन अगदीच 2.5 वर्ष त्यांना टिकवावं लागेल. म्हणजे ज्यावेळेस एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले त्यावेळेस त्यांना तोच मंत्र दिला असेल. म्हणजे देवेंद्र फडणवीस सांगितलं असेल की आपला जे काही ध्येय आहे ते ध्येय जर साध्य करायचं असेल तर तुम्हाला 2.5 वर्ष एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण ऐकून घ्यावं लागेल. त्यांच्या पद्धतीने तुम्हाला वागावं लागेल. म्हणजे आधी शिवसेनेला अडचणीत आणल्याचं, त्यांना दुर्बळ करायचं, नंतर शिंदेचाही काटा काढायचा, असे काही प्रकार भाजपला आता करता येणार नाही. आणि तसं जर झालं, एकनाथ शिंदे जर बाजूला गेले किंवा एकनाथ शिंदे जर त्यांनी दुर्बळ करण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती काय होईल ती बघा. राष्ट्रवादी विरोधी पक्षाची स्पेस निर्माण करेल. हे विरोधी पक्ष प्रबळ हा राष्ट्रवादी होईल आणि टायगर अभी भी जिंदा है. शरद पवार अजूनही मैदानात आहेत. आता तर ते कंबर कसून उतरले, बाजी कधीही पलटवू शकतात. म्हणून शरद पवारांना स्पेस निर्माण करणं, एकनाथ शिंदेना दूर लोटणं किंवा एकनाथ शिंदेना नाराज करणं किंवा त्यांचं खच्चीकरण करणं म्हणजे शरद पवारांना स्पेस निर्माण करू देणं. तसं काय भाजप करणार नाही. आता दिल्लीने नेहमीच महाराष्ट्रावर अन्याय केला असं शरद पवारांसहित सगळेजण म्हणतात आणि ते खरंही आहे. म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याला दिल्लीत पाण्यात पाहत आले. आता शिंदे हे दिल्लीला पोहोचू शकतील एवढे मोठे नेते आहेत का, तर नाही. त्यांना महाराष्ट्रातच ठेवून त्यांना जर ताकद दिली तरच दिल्ली अगदी सुखाने राज्यामध्ये राज्य करू शकते आणि दिल्ली ही बऱ्यापैकी सांभाळू शकते. कारण नवीन उभरतं जे नेतृत्व आहे ते एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेंना दिल्लीपर्यंत पोहोचायला अजून खूप वेळ लागणार आहे. त्याच्यामुळं दिल्लीपर्यंत पोहोचेल का दिल्लीवर लक्ष ठेवील एवढा मोठा नेता तर काही महाराष्ट्रामध्ये ते निर्माण करू देणार नाही. आणि म्हणून शिंदेंना दुखवता येणार नाही. महाराष्ट्रावर जर अन्याय झालाच तर प्रादेशिक पक्षांची जी अस्मिता असते किंवा मराठी माणसाची जी काही अस्मिता आहे ती दुखावली जाईल आणि निवडणुकांमध्ये भाजपाला ते महाग पडेल. म्हणजे प्रत्येक वेळेस महाराष्ट्रातला नेता हा तात्काळ खच्ची करून चालत नाही, त्याला स्लो पॉइझननी मारावं लागतं. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी शरद पवारांचं व्यवस्थित खच्चीकरण करून त्यांना महाराष्ट्रातच अडकून ठेवलंय. म्हणजे खरं तर शरद पवार हे देशाचे नेते आहेत. पूर्ण देश त्यांच्याकडे आदराने बघतोय आणि तरीही ते अगदी नगरपालिकांच्या निवडणुकांमध्येही भाग घ्यायला लागले. म्हणजे त्यांना तिथे गुंतवून ठेवलंय. शिवसेनेला आता नवीन नेमणुका याला काढ त्याला भर किंवा कोर्ट कचेऱ्या याच्यामध्ये यांनी गुंतवून ठेवलंय. तोच प्रकार शिंदेच्या बाबतीमध्ये करता येणार नाही. त्यातच शिंदे हे कर्तबगार नेते आहेत. ते हुशार आहेत, चाणाक्ष आहेत, जिद्दी आहेत. अगदी तन मन धनाने ते निवडणुकांमध्ये उतरतात. हे सगळ्यांनी बघितलंय. त्यांनी एकदा ठरवलं की ते 100% आत्मसात करतात हे त्यांनी दाखवूनही दिलंय. म्हणजे एक ठाण्यातला रिक्षा चालक किंवा शिवसेनेचा एक शाखा प्रमुख थेट मुख्यमंत्री पदावर जाऊन बसतो आणि तोही 3 पक्षांना देऊन. ज्या पक्षामध्ये शरद पवार आहेत, ज्या पक्षाचे नेते
हे बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आहेत, त्यांना श द्यायचं आहे आणि त्यांना श देऊन मुख्यमंत्री पदावर बसायचं आहे. म्हणजे एकनाथ शिंदे असं काही सहज आपण त्यांना संपू शकू किंवा सहज त्यांना काढू शकू असं भाजप स्वप्नातही विचार करणार नाही. उलट भारतीय जनता पार्टी ठाकरे आणि पवार यांच्या तोडीस तोड नेता निर्माण करण्याचा प्रयत्न हे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून करतील. एकनाथ शिंदेना तेवढ्या उंचीवर नेऊन पोहोचवतील की जेणेकरून शिवसेनेचं बऱ्यापैकी खच्चीकरण होईल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बऱ्यापैकी शह मिळेल. म्हणजे अशा पद्धतीने ताकद देणं हे सुरू होईल आणि त्याच्यामुळं एकनाथ शिंदे ही भाजपची गरज आहे. म्हणजे भाजपचं ध्येय, त्यांचे दृष्टिकोन हे 10-20 वर्षानंतरचे ठरलेले असतात. म्हणजे ते आत्ताचं बघत नाहीत. 10 वर्षानंतर काय असेल, 20 वर्षानंतर काय असेल, किंवा संघाची जी विचारसरणी आहे ती त्यांचा दूरदृष्टिकोन हा खूप मोठा असतो. म्हणजे ते पुढचं 100 वर्षाचा विचार करतात, तर 100 वर्षानंतर काय असेल त्या पद्धतीने तर त्यांनी 2.5 वर्षाचाच विचार करायला ठरवलं. म्हणजे आता आपण फक्त 2.5 वर्षाचा विचार करतोय, त्याचा काही भाजप 2.5 वर्षाचा विचार करणार नाही. जे 2 खासदारांचे अगदी 300 पर्यंत खासदार करणं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे सहज करून दाखवलं. म्हणजे पूर्ण देशाची सत्ता काबीज करण्याचं त्यांनी काम केलं. म्हणजे काही प्रादेशिक पक्ष म्हणजे ममता बॅनर्जी सारख्या काही जण सोडल्या तर बऱ्याच अंशी त्यांना यश आलेलं आहे आणि ते यश ते सहज गमावणार नाही. म्हणजे एकनाथ शिंदे आता जे सांगितलं जातं की एकनाथ शिंदेना वापरून फेकून दिलं जाईल किंवा हे सरकार ते कोसळवतील. आधी शरद पवार बोलले होते की 6 महिने जाईल, आता ते म्हणतात की नाही, असं काही मी बोललोच नव्हतो. तर तो प्रकार काही होणार नाही. म्हणजे हे सरकार 2.5 वर्ष टिकवावं लागेल. ती भाजपची अगदी गरज राहील. त्याचं कारण असं की अजूनही एकनाथ शिंदे यांनी पत्ते हे ओपन केलेले नाहीत. अजूनही बऱ्याचशा गोष्टी सिक्रेट आहेत. आजही एकनाथ शिंदे ते त्यांचे आमदार मातोश्रीवर टीका करत नाहीत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोललेलं खपून घेतलं जात नाही. चर्चेची दारं ही उघडी ठेवलेली आहेत. म्हणजे केव्हाही पॅचअप होऊ शकतं अशा बातम्या रोज सोडल्या जातात. आणि हे जर दोघे पुन्हा एकत्र आले तर आमचं काय, अशी भीती ही भाजपालाही आहेच. कारण एकदा उद्धव ठाकरेंनी मार खाल्लाय, एकदा त्यांची फसगत झाली, ते पुन्हा उभ्या ताकदीने यांच्याशी लढतील आणि त्याच्यासाठी ते एकनाथ शिंदे यांनाही फार काही दुखवत नाहीत. म्हणजे यांचं पॅचअप हे कधीही होऊ शकतं असं सांगितलं जातं, किंबहुना ते पसरवलं जातं. भाजपलाही तीच भीती आहे की असं काही जर झालं तर एकनाथ शिंदे नेमका कोणता निर्णय घेतील आणि तसा जर काही निर्णय घेतला तर पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुका लागतील आणि सध्याच्या मध्यावधी निवडणुका ह्या भाजपला परवडणाऱ्या नाहीत. पूर्ण महाराष्ट्र संतप्त आहे, शिवसैनिक चिडलेला आहे. दोन्ही काँग्रेस अगदी नेटाने उतरतील आणि यावेळेस भाजपचा पराभव करतील. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होणार नाही, हे सरकार पडणार नाही. अगदी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे हेच राहतील आणि तीच भाजपाची खरी गरज आहे. तिथे जर त्यांनी खेळ खेळला आणि त्यांना जर पदावरून काढलं किंवा आणखीन कोणत्या गोष्टी केल्या तर भाजपला पुढे 2024 मध्ये खूप अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि तेवढी अवघड परिस्थिती भारतीय जनता पार्टीची जी काही प्रमुख मंडळी आहे ती करू देणार नाही. आणि म्हणून कुरबुरत का होईना, म्हणजे 2 वर्षांनंतर कुरबुरी सुरू होतील, अगदी बऱ्याच गोष्टी घडतील, पण तरी सुद्धा हे सरकार 2.5 वर्ष राहील. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्याशी जुळून घेतील आणि दोघेही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही बऱ्यापैकी हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करतील. 2.5 वर्ष हे सरकार टिकवतील.